Hello students, how are you all? I hope you all are fine. Now continue our third chapter, force and pressure. ह्यात आपण कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस बद्दल पाहिलं, नंतर बॅलन्स अनबॅलन्स फोर्स बघितला, त्यावरच आधारित इनर्शिया देखील पाहिले आपण. आणि एवढं सगळं जर तुम्हाला आता आठवत असेल तर मग आपल्याला पुढचं टॉपिक बघायचं आहे प्रेशर. आपल्या चॅप्टरचं नावच आहे फोर्स अँड प्रेशर आणि हा प्रेशर हा आपल्या चॅप्टरचा सेकंड पार्ट आहे. ओके, सो लेट्स सी यू अबाउट प्रेशर. ओके, मित्रांनो, प्रेशर हा शब्द तुम्ही कुठे ऐकलाय बरं? बघा, त्यासाठी आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड द टायर्स ऑफ 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स गेटिंग प्रेशराइज. हा सगळ्यांनाच अनुभव आलेला असेल मित्रांनो. टायरमध्ये हवा भरताना आपल्याला फोर्स लावावा लागतो. सायकलमध्ये हवा भरताना देखील हँडपंपने आपण फोर्स लावतो. जो फोर्स आपण लावतो तो त्या हँडपंपद्वारे प्रेशरमध्ये कन्वर्ट होतो आणि तो प्रेशर म्हणजेच काय, हवा ती टायरमध्ये जाते. मग टायरमध्ये हवेचा प्रेशर वाढल्याने टायर फुलते, हो की नाही? हा अनुभव आपल्याला सर्वांनाच आलेला आहे. अशाच प्रकारे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्समध्ये सुद्धा गाडीचे वजन टनमध्ये असते मित्रांनो. हजारो किलोग्रॅममध्ये असते त्यांचं वजन. आणि तरीही गाडीचे ते छोटे टायर गाडीचं पूर्ण वजन सांभाळत असतं, तोलून धरत असतं. तर का? कारण त्याच्यामध्ये तर हवा आहे ना. पण टायरमध्ये असलेली ही हवा एका विशिष्ट अशा प्रेशरने त्यात भरलेली असते मित्रांनो. ओके, द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल और अ डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर. बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला की आपण हवा भरायला जातो. जेव्हा तुम्ही तुमची स्कूटी असेल, बाईक असेल किंवा तुमच्या कारमध्ये हवा भरायला गेलेले असाल तर त्या व्यक्तीकडे डिजिटल मीटर असते मित्रांनो. पाहिलं असेल तुम्ही ते एक गोल घड्याळाप्रमाणे असतं आणि इथे एक निडल असते. जेव्हा टायरमध्ये हवा भरली जाते तेव्हा ती निडल अशी ह्या बाजूला सरकत असते घड्याळाच्या काट्याप्रमाणे. ओके, तर कारमध्ये किंवा बाईकमध्ये 40 to 45 PSI किंवा 30 to 35 PSI एवढ्या प्रेशरने हवा भरली जाते मित्रांनो. आता इथे मी तुम्हाला एक नवीन विशेष माहिती देते की प्रेशरचं टायरमध्ये जी हवा भरली जाते तिचं युनिट PSI असं असतं मित्रांनो. PSI लक्षात येते तुमच्या? जेव्हाही आपण गॅरेजवाल्यांकडे गेलो ते सांगतात की गाडीमध्ये पुढच्या चाकामध्ये 30 PSI हवा पाहिजे, एवढी प्रेशरने हवा पाहिजे आणि मागच्या चाकामध्ये 35 PSI हवा भरली पाहिजे असं सांगत असतात ते मित्रांनो. मग तुम्हाला मी इथे एक टास्क देणार आहे. तुम्ही ते शोधून काढा की नक्की किती PSI प्रेशरने हवा चाकांमध्ये भरली पाहिजे. 2 व्हीलर 4 व्हीलर 6 व्हीलर आणि अजून कोणत्या जेवढ्या गाड्या असतील त्यात किती प्रेशर हवा भरावी लागते हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. करणार ना? ओके, एक हिंट म्हणून मी तुम्हाला सांगते मित्रांनो. हिरोच्या बाईकच्या पेट्रोल टँकवर लिहिलेलं असतं मित्रांनो की मागच्या चाकात किंवा पुढच्या चाकात किती प्रेशरने हवा भरायला पाहिजे, किती PSI हवी ती. अजून कोणत्याही दुसऱ्या ज्या गाड्या असतील त्या गाडींवर काय लिहिलेले असते हे तुम्हाला शोधायचं आहे. नक्कीच शोधाल तुम्ही. काही मुलांना तर गाड्यांचं फार वेड असतं, वेगवेगळ्या गाड्या बघायला, त्यांचं निरीक्षण करायला आवडतं. तर त्यासोबत तुम्ही हे सुद्धा निरीक्षण करा किंवा शोधून काढा की टायरमध्ये कोणत्या प्रेशरने, किती प्रेशरने हवा भरली पाहिजे. ओके, आता आपण आपल्या टॉपिककडे जाऊया. द मशीन फिल्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. आताच मी तुम्हाला सांगितलं की हे जे मशीन असतं ते यंत्र एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील प्रेशर वाढवत असतं. यू आर अवेअर दॅट फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर
इन द बायसिकल टायर विथ हँड पंप. आपल्याला हे माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे की सायकलच्या टायरमध्ये हात पंपाने आपण हवा भरतो तेव्हा प्रेशर लागतो, हे आपल्याला माहितीच आहे. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इनक्रीज्ड अँड देन द एअर इज पुश इन टू द टायर. आणि हा जो फोर्स आहे, हा फोर्स लावून म्हणजे बल लावून हवेचा दाब वाढवला जातो मित्रांनो. हवेचा प्रेशर वाढवला जातो, काय लावून? फोर्स लावून. आणि मग ती हवा टायरमध्ये भरली जाते. आर फोर्स अँड प्रेशर आर रिलेटेड. आता आपल्याला इथे बघायचं की फोर्स आणि प्रेशर हे रिलेटेड आहेत का, यांचा काही संबंध आहे का, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, चला पुढच्या भागाकडे जाऊया आपण. पुढे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मित्रांनो. टेक सम sharp pointed nails and push them into a wooden plank by hammering on their heads. आपल्याला काही टोकदार असे खिळे घ्यायचे आहेत मित्रांनो आणि ते हॅमरने आपल्याला लाकडी फळीमध्ये ठोकायचे आहेत. तुम्ही रिकामे असताना हा करूनच पाहिला असेल, बहुतेक मुलांना असं हे कामं करायला फार आवडतात. हातोडी, खिळे वगैरे करत असाल, तुम्ही काही नवीन विशेष बनवलं असेल तेव्हाही तुम्हाला अनुभव आलाच असेल. नाऊ टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक. आता बघा, हा जो नेल आहे तो असा असतो, हो की नाही? हे त्याचं टोक असतं इकडे आणि हे हेड आहे ह्या बाजूला. तर सुरुवातीला काय सांगितले आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये की आपण ह्या टोकाने त्या वुडन प्लँकवर आपण खिळा हॅमरने ठोकला, तो गेला आपोआप, तो जातोच, हो की नाही? पण ह्या बाजूने जर आपण तो खिळ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर तो जाईल का त्या लाकडी फळीमध्ये? बघा, विचार करा. तुम्ही विचार करण्याची गरजच नाही, आपल्याला लगेच लक्षात येईल की तो खिळा जाणारच नाही ह्या बाजूने. ओके, व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इंटू अ ड्रॉइंग बोर्ड दे गेट इंटू द बोर्ड इझिली. आता ज्या ड्रॉइंग पिन्स असतात त्यासुद्धा अशा असतात आणि त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये ह्या बाजूला जर अंगठ्याने आपण दाबलं तर त्या लगेच ह्या टोकाने मध्ये जातात, हो की नाही? बाय अप्लाइंग फोर्स युजिंग द थंब वन कॅन पुश द पिन्स इन टू द बोर्ड. ओके, ह्या लगेच बोर्डमध्ये जातात. ऑन द कॉन्ट्रारी, याच्या उलट काय करायचे तुम्हाला? व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इन टू द बोर्ड विथ द थंब मे गेट हर्ट. आणि ह्याच पिना आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचू शकतो, पण या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते मित्रांनो. का तर अंगठ्याने तेवढा फोर्स लागेल का जेवढा हॅमरने लागू शकतो, हो की नाही? पुढचा भाग बघूया आपण, पुढचा पार्ट बघूया आपण. ओके, व्हॉट डज दिस सिम्पल एक्सपेरिमेंट टेल. हा जो साधा प्रयोग आहे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, काय सांगतोय तो प्रयोग? द नेल इझिली पेनेट्रेट्स इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. जो नेल आहे खिळा, तो त्याच्या टोकदार भागाकडून, पॉइंटेड एंडकडून लाकडी फळीमध्ये जातो मित्रांनो. फ्रॉम दिस यू विल नोटिस दॅट when a force is applied on the head of the nail it is easy to hammer it into the plank. म्हणजे याच्यावरून हेही गोष्ट लक्षात येईल की जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो त्या खिळ्याच्या डोक्याकडून, हे काय आहे? डोकं आहे ते खिळ्याचं, ह्या खिळ्याच्या डोक्याकडून जेव्हा फोर्स अप्लाय करतो हॅमरने तेव्हा तो खिळा वुडन प्लँकमध्ये जातो मित्रांनो. ह्या भागाकडून आपण फोर्स अप्लाय करू शकतो का? नाही. तो इकडून ह्या बाजूने तो जाणारच नाही, तर तो ह्या बाजूने जाईल इकडून फोर्स अप्लाय केला तर. ओके, लक्षात येतं आहे तुमच्या? पुढे आपल्याला बघायचं आहे प्रेशरचा युनिट. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. प्रेशर हा फोर्स पर युनिट एरिया असतो मित्रांनो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स मीन्स F अपॉन A, फोर्स पर युनिट एरिया असा लिहिला जातो. म्हणजे काय, जर आपल्याला एखाद्या वस्तूचा प्रेशर काढायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो.
कोणत्याही वस्तूचा प्रेशर काढण्यासाठी आधी हे बघायला हवं की त्यावर किती फोर्स लावलेला आहे आणि किती एरियावर लावलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर टायरमध्ये हवा भरली, ती किती फोर्सने भरली तेही महत्त्वाचं आहे आणि किती एरियाच्या टायरमध्ये ती भरलेली आहे. ते छोट्या गाडीचं टायर असू शकतं किंवा ट्रकचं असू शकतं, ट्रॅक्टरचं असू शकतं, हो की नाही. तर तो एरियासुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो, आणि यावरूनच आपल्याला आपला प्रेशर हा डिटरमाइन करता येत असतो. प्रेशर डिफाईन करा जर असं म्हटलं तर तुम्ही सांगू शकता की प्रेशर इज नोन ॲज फोर्स पर युनिट एरिया. हे सोप्या भाषेत तुम्ही लक्षात ठेवू शकतात. इथे आपल्याला डेफिनेशन देखील दिलेले आहे. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. एका पर्टिक्युलर एरियावर जर आपण फोर्स लावला, अप्लाय केला परपेंडिक्युलर डायरेक्शनने, म्हणजे सरळ रेषेत, तर त्याला आपण प्रेशर म्हणू शकतो. परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे काय? हा फोर्स या बाजूने येतोय, ओके, परपेंडिक्युलर डायरेक्शनने फोर्स येतोय सरळ रेषेमध्ये, ओके. आता ह्या प्रेशरचे युनिट आपल्याला बघायचं आहे. युनिट ऑफ प्रेशर. युनिट ऑफ प्रेशरमध्ये काय? द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सची व्हॅल्यू आपण अशी लिहितो मित्रांनो, फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन. न्यूटन हे आपल्याला माहितीच आहे. न्यूटन ह्या सायंटिस्टने फोर्स डिस्कवर केलेला होता, म्हणून फोर्सचे युनिट हे न्यूटन असे आहे, तसे लिहिले जाते. तसेच प्रेशरचे देखील युनिट आहे, हो की नाही, ते असेलच. मग ते आपल्याला बघायचे आहे. प्रेशरचे युनिट काय आहे मित्रांनो? एरिया इज मेजर्ड इन न्यूटन मीटर, एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर, आणि फोर्स हा न्यूटनमध्ये मोजला जातो. मग SI युनिट ऑफ प्रेशर काय येईल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे युनिट कोणाचं आहे? प्रेशरचं आहे. इट इज नोन ॲज पास्कल. ह्यालाच पास्कल असेही म्हणतात. ते पुढे आहेच, तुम्हाला अजून पास्कल वगैरे काय आहे ते बघायचंच आहे आपल्याला. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट फॉर प्रेशर इज 1 bar इज इक्वल टू 10⁵ पा. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये म्हणजे वातावरणीय दाबामध्ये, हवामानशास्त्राच्या दाबाचे एकक बार हे आहे मित्रांनो, आणि ते काय आहे? 1 bar इज इक्वल टू 10⁵ बार. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. आपण याच्या आधी व्हेक्टर क्वांटिटी पाहिली होती, हो की नाही? कशामध्ये पाहिली होती आठवते का? फोर्समध्ये. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी आहे, आणि व्हेक्टर क्वांटिटीमध्ये काय महत्त्वाचं आहे? मॅग्नेट्यूड म्हणजे काय? व्हॅल्यू, आणि काय? डायरेक्शन, हो की नाही? डायरेक्शन हे महत्त्वाचं आहे. त्या राशीला किंवा त्या क्वांटिटीला काय म्हणणार आपण? व्हेक्टर क्वांटिटी म्हणत असतो. क्वांटिटी ह्या 2 प्रकारच्या आहेत. व्हेक्टर जे आपण आधी पाहिली, आणि आता ही बघतोय आपण स्केलर. ह्या 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात. व्हेक्टरमध्ये आपण पाहिलं की तिथे काय गरजेचं असतं? व्हॅल्यू आणि डायरेक्शन महत्त्वाचं असतं. तर स्केलरमध्ये काय महत्त्वाचं आहे मित्रांनो? फक्त व्हॅल्यू. आणि प्रेशर हे स्केलर क्वांटिटी आहे, ओके. तर इथे आपण म्हणू शकतो मित्रांनो की प्रेशर हा कोणत्याही डायरेक्शनने लावला जातो, कारण हा स्केलर क्वांटिटी आहे ना, त्याच्यात डायरेक्शनची गरज नाही. त्यामुळे आपण प्रेशर कोणत्याही डायरेक्शनने लावू शकतो. प्रेशर कोणत्याही ठिकाणी लावू शकतो. प्रेशरला कोणतीही डायरेक्शन नसल्यामुळे इट इज अ स्केलर क्वांटिटी, ओके. पुढे बघूया आपण. प्रेशर इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर reduces for the same force, and if the area decreases the pressure increases for the same force. ह्याचा अर्थ काय की एरिया जर वाढला तर त्याच बलाला, त्याच फोर्सला प्रेशर कमी लागतो मित्रांनो. प्रेशर कमी लागतो आपल्याला, आणि एरिया जर कमी झाला
तर प्रेशर जास्त लागतो. हे लक्षात येते. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रेड्युसेस फॉर द सेम फोर्स, त्याच फोर्ससाठी. फॉर एक्झाम्पल फुगा आहे, तो फुगवण्यासाठी हवा भरणार म्हणजे काय, फोर्स ॲप्लाय करणार. पण मग तो फुगा छोटा असेल म्हणजे त्याचा एरिया कमी असेल तर तुम्हाला फुगा फुगवण्यासाठी जास्त प्रेशर लागेल, हो की नाही. एरिया जर मोठा असेल म्हणजे तो फुगा जर मोठा असेल तर कमी प्रेशर लागेल. लक्षात ठेवा मित्रांनो, केव्हाही एरिया जर इन्क्रीज झाला प्रेशर कमी होतो आणि एरिया जर डिक्रीज झाला तर प्रेशर जास्त लागतो. ओके, मग फोर्ससाठी आपण हे पुढचं बघू शकतो. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला इथे. पुन्हा मी तर तुम्हाला फुग्याचं दिलंच आहे, पुन्हा इथे आपल्याला दिलेलं आहे. ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम सरफेसेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. कॅमलचे फीट हे ब्रॉड असतात. पाहिले का तुम्ही कधी? निरीक्षण करा, चित्रामध्ये करा किंवा ओरिजिनल दिसले तर बघा. कॅमलचे पाय लांब उंच असतात पण त्यांचे जे फीट असते ना ते असं ब्रॉड असतं. ओके, हेन्स द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन अ लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन द सँड इज रेड्यूस्ड. याचा अर्थ काय की कॅमलच्या पायाचा जो बॉटम बराच मोठा असतो, ह्याच्यामुळे काय होतं की जेव्हा उंट जमिनीवर किंवा त्या रेतीवर, तो वाळवंटात असतो ना, तर रेतीवर पाय ठेवतो तेव्हा त्याच्या पायाचा हा पाय आहे त्याच्या पायाचा जास्त एरिया असल्यामुळे प्रेशर हा जास्त एरियात पसरतो, हो की नाही. ह्या जास्त एरियामध्ये प्रेशर पसरतो, त्यामुळे काय होतं, एका पर्टिक्युलर पॉईंटला प्रेशर जास्त येत नाही. इथे तो प्रेशर कमी येतो आणि ह्या एरियामध्ये प्रेशर पसरला जातो, वाटला जातो. इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो की जास्त एरिया असल्यामुळे प्रेशर कमी लागतोय. ओके, जर छोटा बॉटम राहिला असता तर जास्त प्रेशर लागला असता, हो की नाही. एरिया कमी तर प्रेशर जास्त, आणि प्रेशर जास्त पडला असता बॉडीचा प्रेशर तर त्याचा पाय लगेच वाळूमध्ये घुसला असता मित्रांनो, वाळूमध्ये खचकनमध्ये गेला असता. पण तसं होत नाही आहे, कारण एरिया इथे पायाचा मोठा आहे म्हणून प्रेशरसुद्धा कमी होतो आहे, तो वाटला जातो आहे. हे एवढं लक्षात येतं आहे का? जर पाय छोटा राहिला असता तर एकाच जागेवर जास्त प्रेशर आला असता. आणि लक्षात येतं आहे तुम्हाला एवढं, हे मला तरी वाटतं की तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, आय होप तुम्ही हे सगळं समजलाच असाल. पुढचा टॉपिक आपण बघूया. ओके.